नमस्कार मित्रांनो, आज मी जात आहे रायगडला आणि रायगडवरती छत्रपती शिवाजी महाराज यांचं सगळ्यात जास्त कालावधी गेलेला आहे. कारण की महाराष्ट्राची आणि सगळ्या महाराष्ट्राची शान आणि महाराष्ट्राची राजधानी असलेला छत्रपतींच्या काळातील रायगड हा आज पण किती सुंदर दिसतो हे लोकांना दाखवणं खूप गरजेचं आहे आणि मी तेच आज दाखवायला तुम्हाला जात आहे. या व्हिडिओ जास्त काहीच बोलणार नाही. मला पहिलं तर हिंदीमध्ये व्हिडिओ बनवायचा होता, पण मी नंतर मराठीत बनवलं कारण मला महाराष्ट्रातला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भाषाला आणि महाराष्ट्राला दोन्हीला पण व्यवस्थितरित्या दाखवायचं होतं, म्हणून मी हा व्हिडिओ मराठीतच बनवणार. आणि तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर सोबत राहा. हॅलो गाईज, रायगडला चाललो होतो आणि रस्त्यामध्येच थांबलो होतो इंट्रो शूट करायला आणि जस्ट इथं आत्ताच असं वाटू राहिलं की काय नजारा बघू राहिले मी. तुम्ही माझ्या मागं पाहू शकता, इतका जबरदस्त नजारा झालेला आहे, खतरनाक. माझ्यासोबत माझा एकदम जीवलग मित्र करण पण सोबत आहे आणि आम्ही दोघं पण असं जबरदस्त नियोजन करून पूर्ण रायगडच्या दिशेने निघलेलो आहे. कारण की रायगडची स्वारी सगळ्यात खतरनाक आहे महाराष्ट्रात. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही आले ना आणि तुम्हाला जर सगळ्यात जबरदस्त असले पाहिजे असेल ना, तुम्ही फक्त रायगडला या. रायगड किल्ला सगळ्यात जबरदस्त किल्ला आहे महाराष्ट्रामधला सर्वात मोठा किल्ला आणि भारतामधील देखील सर्वात मोठा किल्ला क्षेत्रफळाच्या दृष्टीने फक्त महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये रायगडचा आहे. तर करण सोबत आपण जाऊया रायगडला. काका, रायगड किती इथून किती जवळ आहे? 5-6 किलोमीटर आहे का? अच्छा अच्छा अच्छा. रायगडच्या जवळ जवळ आलोय आणि असं अप्रतिम असे नजारे भेटलेले आहेत आम्हाला. हे तुम्ही पाहू शकता मागं. अशा जबरदस्त तुम्हाला तो सेल्फी कॅमेरा नाही सर, 1 मिनिट बॅक कॅमेराने दाखवतो. मनतृप्त होणारे नजारे आहेत मित्रांनो या ठिकाणी, तुम्ही पाहू शकता. असा जबरदस्त नजारा झालेला आहे ना, विचार पण करू शकत नाही तुम्ही. फक्त एकदा पहा, पूर्ण डोंगरांनी अशी धुक्याची चादर पांघरलेली आहे. बिलीवच होत नाही डोळ्यावर. असं वाटतंय स्वर्गात आलोय आणि स्वर्गात चाललोय. सह्याद्री म्हणजे स्वर्गची मराठी माणसासाठी. मित्रांनो, मध्ये थोडं थांबलो होतो आणि आता डायरेक्ट रायगडलाच थांबणार. मोबाईलने एवढं कॅप्चर पण नाही राहिलं आणि एवढं मी कधी दाखवू शकणार नाही जेवढा सुंदर रायगड आहे. बघायचं रायगड. आणि आम्ही आता ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. तुम्ही जस्ट नजारे पाहू शकता. रायगडची गोष्ट थोडी वेगळीच आहे. रायगड म्हणजे एक स्वर्ग आहे आणि तो महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांमुळं प्रत्येक मराठी माणसाला आणि प्रत्येक महाराष्ट्रीयांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. महाराष्ट्रासाठी शान आहे, मान आहे, मान आहे, सर्व काय आहे रायगड. म्हणून मी माझ्या जर्नी की सुरुवात रायगडापासून केली. महाराजांचा सर्वात आवडता किल्ला म्हणजे रायगड होता. हा गड फक्त गड नाही, ते एक भावना आहे. ती प्रत्येक मराठीच्या किल्ल्याशी जोडलेली असते आणि प्रत्येक मराठा या किल्ल्यावर आपोआपच येऊन पोहोचतो. तसं मी पण आलेलो आहे. भारतातला सर्वात मोठा किल्ला रायगड आज मी एक्सप्लोर करतोय. सो गाईज, रायगडला येण्याचा प्लॅन अचानक नाही ठरला. रायगडला येण्याचा प्लॅन खूप दिवसापासून होता, फक्त त्याची वेळ येणे बाकी होती. आणि आत्ता पण आमचं चाललं होतं की रायगडला आपण जाऊ, 10 दिवसांनी जाऊ, 15 दिवसांनी जाऊ, महिन्याने जाऊ. मनात आलं की नाही, कंटाळा केला ना त्याच्याकडे काही साध्य होणार नाही. आणि माझं पण ड्रीम होतं
की माझ्या कामाची सुरुवात, माझ्या आयुष्याची सुरुवात रायगडचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय मी सुरू करणार नाही. महाराजांना पहिला मुजरा, नंतर आपल्या आयुष्याची सुरुवात. म्हणून मी रायगडला येण्याचा निर्णय घेतला आणि आज मी रायगडला आलोय. आणि आजपासून तुम्हाला प्रत्येक थोड्या दिवसानंतर एक नवीन ट्रिप दिसणार. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर नक्कीच माझ्यासोबत सगळे व्हिडिओ पाहत जा, कारण आता माझी जर्नीची सुरुवात आहे. थोडंफार बोलताना मिस्टेक्स वगैरे होतात, कारण की नवीन जर्नी आहे. यू कॅन अंडरस्टँडिंग गाईज. माझं इंटेन्शन तर हिंदीमध्ये व्हिडिओ बनवायचं होतं आणि हिंदीमध्येच बनवणार होतो, कारण माझं असं म्हणणं होतं की आपण जेव्हा मराठीच्या बाहेर जाऊन हिंदीमध्ये व्हिडिओ बनवतो, पूर्ण इंडियामध्ये व्हिडिओ आपले पाहिले जातील आणि जास्तीत जास्त लोकांना सह्याद्रीबद्दल माहिती होईल. पण अचानक मनात आलं की नाही, छत्रपती शिवाजी महाराज स्वतः मराठी होते आणि स्वतः कधी मराठी सोडून दुसरी भाषा बोलण्यात रोजच्या वापरली नाही. तर आपण पण पहिला व्हिडिओ बनवतोय, रायगडवर जातोय आणि रायगडला आपण फक्त मराठीतच व्हिडिओ बनवला पाहिजे पहिला. म्हणून हा फक्त मराठीसाठी आणि सह्याद्रीसाठी छोटासा प्रयत्न. रायगडला येण्यास सगळ्यात मोठं रिझन म्हणजे ज्यांना आम्ही सगळे मराठी माणसं आणि महाराष्ट्राला प्रत्येक छत्रपतींचा मावळा, प्रेरणा मानतो, आपलं श्रद्धास्थान मानतो, ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्याकडून प्रत्येक मराठी मुलाला खूप काही शिकायला भेटतं आणि प्रत्येक मराठी माणसाच्या आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही जोपर्यंत रायगडला जात नाही. पण मी आयुष्यात प्रत्येक वर्षी रायगडला येणार, हा माझा तुम्हाला सर्वांना शब्द आहे. मग करण कसं वाटतं सह्याद्रीमध्ये येऊन? एकदम खूप छत्रपतींच्या रायगडवर येऊन इथं गाईज इथं येऊन खूप आनंद झालेला आहे. तर तुम्हाला मी सांगू शकत नाही आजच्या माझ्या फिलिंग्स. गाईज, जर तुम्हाला कोणी बोललं ना की रायगडला पावसाळ्यात जाऊ नका, तिकडं खूप लँडस्लाईड होतात किंवा खूप भीती असते, तर त्यांना एकच बोला, महाराष्ट्रातले मराठी भीतीला कधीच घाबरत नाहीत. आणि तुम्ही जर पावसाळ्यात नाही आले ना तर काय फायदा नाही येऊन. कारण तुम्हाला जर असा नजारा बघायचा असेल ना तर तुम्ही नक्कीच रायगडला आलं पाहिजे, ते पावसाळ्यात. जस्ट गाईज आम्ही दोघे इथं उभं राहून गप्पा मारत होतो आणि फक्त विचार करत होतो की महाराज इतक्या उंचावरचे किल्ले, एवढे हायटेड्स माउंटेन्स आणि एवढे जबरदस्त किल्ले कसे जिंकत असतील, कसे म्हणजे लढत असतील आणि कसे वरती येत असतील. खूप अवघड वाटतं आपल्यासारख्यांना आणि खूप अवघड असेल, एवढं सोपं नाही या गोष्टी करणं. त्यांनी महाराष्ट्रासाठी खूप काही केलेलं आहे आणि खूप काही दिलेलं आहे, म्हणून आज अवघा महाराष्ट्र त्यांना मानतो. गाईज, श्रीमान रायगडावरती खाण्यापिण्याचे भाव मला तरी वाटतं कधीच कमी नसले पाहिजे, कारण की खालीपासून तर वरपर्यंत सामान आणणं आणि तो व्यवसाय करणं एवढं सोपं नाही. त्या लोकांना पण त्यांचं पोट भरणं वगैरे खूप गोष्टी असतात. मगाशी एका ताईंना विचारलं, म्हणलं ताई मॅगी कितीला आहे? त्या बोललं 50ला. अरे बोललं 50ला? 50-60 रुपयाला तर बाहेर पण मिळते. म्हणलं तुम्ही गडावरती विकताय, थोडा तुमचा रेट हाय पाहिजे, कारण का तुम्ही मेहनत करते तर तुम्हाला तिथं फळ नक्कीच भेटलं पाहिजे. मित्रांनो, आम्ही रायगडवरती जवळजवळ आलेलो आहे. आमचं जवळजवळ ट्रेक पूर्णच होत आलेलं आहे. आता फक्त ओढ आहे महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणं. हॅलो गाईज, सो फायनली 1-1.5 तासांची हेवी ट्रेकिंग करून शेवटी किल्ल्यावर पोहोचलोच. हा आहे श्रीमान रायगडाचा वरचा नजारा. इथे एक भव्य दिव्य खूप मोठं तलाव आहे. ह्या तलावामध्ये खूप पाण्याचा साठा आहे आणि असा रस्ता आहे. मित्रांनो, श्रीमान रायगडावरती आलेलो आहे आणि इथं आम्हाला समोर बाजारपेठ दिसून राहिली. पण जसं की तुम्हाला माहिती आहे, वरती आल्यानंतर सर्वात पहिलं महाराजांचं दर्शन, महाराजांना मुजरा, नंतर बाकी सर्व गोष्टी एक्सप्लोर करू आपण. मित्रांनो, आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजदरबारासमोर उभे आहेत आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊ, नंतर आपण बाकीच राहिलेलं एक्सप्लोर करू.
मित्रांनो आताच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे, महाराजांना मुजरा केलेला आहे. आणि आता आपण इकडं पाठीमागच्या बाजूला छत्रपती शिवरायांचं महल होतं, त्या बाजूला आपण जाऊ. करण्यासारखं खूप सारे काही आहे. पण आपण महत्त्वाचे काही ठिकाणं पाहू. जसं की आता आपण बाजारपेठेत जाऊ यानंतर, तोपर्यंत इथं थोडं पाहून घेऊ. मित्रांनो श्रीमान रायगडवर त्या ठिकाणी आलतो. अतिशय जबरदस्त असं वातावरण आहे इथं. राजमहल, आणि राजमहलातून आपण राज दरबाराकडे चाललोत. आणि राज दरबारात परत एकदा महाराजांना मुजरा करून आणि महाराजांचं दर्शन घेऊन आपण बाजारपेठेकडे जाऊ. आणि बाजारपेठेकडून आपण टकमक टोकाकडे जाऊ. आणि टकमक टोक केल्यानंतर आपण श्रीमान रायगडाचा निरोप घेऊ, कारण आपल्याला पुण्याला जायचं आहे आणि पुण्याला जायला खूप उशीर व्हायला लागतो. मित्रांनो जर आयुष्यात कधी डिमोटिवेट झालात किंवा असं कधी खचल्यासारखं वाटलं ना, तर एकदा श्रीमान रायगडला भेट द्या आणि छत्रपतींच्या मूर्तीसमोर नतमस्तक व्हा. आयुष्यातले सगळे गिल्ले शिकवे निघून जातील, सगळं डिमोटिवेशन निघून जाईल, एक नवीन ऊर्जा येईल, नवीन एनर्जी येईल आणि इतकी पॉझिटिव्हिटी येईल आणि आपल्या कार्याला एक नवीन स्वरूप होईल. मित्रांनो आपण बाहेर आलेलो इथं राजदरबारातून बाहेर आले जस्ट इथं महाराजांची खूप मोठी मूर्ती आहे आणि महाराजांच्या मूर्तीसमोरच इथं ग्राउंड आहे. आणि या ठिकाणी होळीचं फड पेटवला जायचा आणि एक जुनं वास्तू आहे आणि जुनं ठिकाण आहे की ज्याला खूप मानलं जायचं. परत एकदा महाराजांच्या मूर्तीसमोर नतमस्तक होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती येऊन असं वाटतंय जसं महाराजांना भेटायला आलोय. एवढा आनंद होतोय, एवढं मंत्रपुक्त झालंय आणि एवढी पॉझिटिव्हिटी आलेली आहे, एवढी थंड हवा आणि एवढं भारी वातावरण. श्रीमान रायगड सोडता दुसरं कोणतं ठिकाण नाही देऊ शकत तुम्हाला. भारतवर्षातील सर्वात मोठा आणि जागतिक दर्जा भेटलेला असं श्रीमान रायगड हा किल्ला आहे. पाठीमागचं वातावरण तुम्ही पाहू शकताय. वातावरण म्हणजे लोणावळा खांडावळा काहीच नाही, महाबळेश्वर पण फिक्क आहे. असं सह्याद्रीचं कप पांघरून घेतलेलं आहे रायगडने यावेळेस. समोर या ठिकाणी बाजारपेठ आहे मित्रांनो. आणि बाजारपेठेमध्ये इकडं सोन्याची किंवा हिऱ्यांचे आणि भरपूर असे म्हणजे वेगवेगळ्या प्रकारांचे भारतातून असे गुजरातमधून किंवा सुरतमधून असे खूप मोठे व्यापारी इथं व्यापार करायचे. ही छत्रपतीच्या काळातली बाजारपेठ आहे आणि बाजारपेठेमध्ये आपण या ठिकाणी आलो. इथं हे सगळं तुम्हाला जे दिसतंय ना, हे सगळे जुने वास्तू आहेत आणि आता याची अवस्था एकदम उद्ध्वस्त झालेली आहे. पण एकेकाळी ज्यावेळी छत्रपती अस्तित्वात होते आणि छत्रपतींचं राज्य होतं त्यावेळेस ह्या जागेला वेगळा मान होता आणि वेगळी किंमत येते ह्या जागेची. पण वेळेनुसार सगळं काही बदललं आणि आता जस्ट गव्हर्नमेंट पण एवढं लक्ष देत नाही. रिस्ट्रक्चरिंग केली पाहिजे आणि डेव्हलपमेंट झाली पाहिजे जागेची, कारण ही जागा महाराजांची वास्तू आहेत आणि वास्तू जपणं या पिढीचं आणि येणाऱ्या पिढीचं पण काम आहे. गव्हर्नमेंटने जर याच्याकडे लक्ष दिलं तर जे मुलं येतात नवीन ते किल्ल्यांवरती संवर्धन करण्याचं काम करतात त्यांच्यासाठी पण खूप हेल्प होईल. आणि आता आपण टकमक टोकाकडे निघालेलो आहोत. आपला लास्ट पॉईंट आहे रायगडवरचा टकमक टोक. त्यानंतर आपण गड उतार होणार आहोत आणि गडाचा निरोप घेणार आहोत. आणि खूप लवकर प्रयत्न करू की परत गडावर रिटर्न यायचं. आयुष्य नाही, मला असं वाटतं की प्रत्येक ऋतूमध्ये एकदा तरी रायगडला आलं पाहिजे आणि चालू वर्षी मी तो प्रयत्न नक्कीच करणार आहे. समोर टकमक टोक आहे मित्रांनो आणि टकमक टोक आपलं शेवटचं रायगड दर्शन असणार आहे. त्यानंतर आपण गड उतार होऊ. सो मित्रांनो
फायनली आपण टकमक टोकाच्या खूप जवळ आलेलो आहोत आणि इथून थरार पाहूनच समजतंय की त्यावेळेची टकमक टोकावरची शिक्षा कशी असेल. पण महाराजांचा निर्णय म्हणजे मित्रांनो आताच आपण टकमक टोक बघितलाय आणि आता माझ्या ते ऑलमोस्ट इथले सगळे पॉईंट्स कव्हर झालेले आहेत आणि आता आपण आपल्या ब्लॉगला एंड करू आणि भेटू लवकरच नव्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि माझा हा पहिलाच ब्लॉग होता तर थोडंफार चुकलं असेल तर समजून घ्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न करू करायचा आणि जरी थोडेफार पॉईंट्स राहिले असतील तरी ते पण आपण व्हिडिओमध्ये परत येणार आहे त्यावेळेस ते कवर करू. जर ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.